काँग्रेसला वैतागून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकातून केलाय। राष्ट्रीय सल्लागार परिषदेवर सोनिया गांधी यांनी वर्चस्व गाजवायला सुरुवात केली। मनमानी निर्णय घेतले जात असल्यामुळे वैतागून शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राजीनामा दिल्याचा संदर्भ या पुस्तकातून पाहायला मिळतोय। मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या गतिमान निर्णय प्रक्रियेच्या आश्वासनानंतर राजीनामा मागे घेतल्याचं त्यांनी या पुस्तकामध्ये म्हटलंय। तसंच टूजी घोटाळ्यामधल्या आरोपी ए राजा यांनी भेट घेतल्याचंही पवारांनी या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे। पाहूया पवारांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे या पुस्तकामध्ये। महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय। एखाद्या आवश्यक निर्णयाला केवळ राष्ट्रीय सल्लागार परिषदेचा विरोध असल्यामुळे तो घेतला जात नव्हता। धोरण लकवा इतका टोकाला पोहोचला की निर्णय क्षमता गमावलेल्या सरकारमध्ये राहण्यात अर्थ नाही, अशा मानसिकतेपर्यंत मी आलो। मंत्रिमंडळातले माझे सहकारी प्रफुल्ल पटेल आणि मी उद्वेगातून अखेर आपापले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवले। आपण निर्णय घेऊयात। मी निर्णय प्रक्रिया गतिमान आणि योग्य होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करेन, पण तुम्ही राजीनामे मागे घ्या असं आवाहन डॉ. मनमोहन सिंग यांनी केल्यावर आम्ही राजीनामे मागे घेतले। सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रीय सल्लागार परिषद निर्णय प्रक्रियेमध्ये अधिकच वर्चस्व गाजवू लागले। राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अनेक निर्णयाशी मनमोहन सिंग आणि पी चिदंबरम सहमत नसायचे, परंतु सुपर कॅबिनेट भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या निर्णयासमोर मान तुकवणं त्यांना भाग पडत होतं। सरकारचं धोरण काय असावं, सचिवांच्या बदल्या आणि नियुक्त्या, सरकारमधील महत्त्वाच्या संस्थांच्या नेमणुका याबाबतचे आदेश थेट राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून येऊ लागले। अशा असाधारण हस्तक्षेपामुळे पंतप्रधान या संस्थेचं अवमूल्यन झालं। परिषदेचे निर्णय पीएमओला पाठवले जात, त्यानंतर संबंधित मंत्रालयाला पोहोचवले जात। याबाबत फक्त माझ्या मंत्रालयाचा अपवाद करण्यात आला होता। राष्ट्रीय सल्लागार परिषदेचं अवास्तव स्तोम माजवण्यात आलं। अशा प्रकारे घणाघात शरद पवारांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।